बघा, हा चौथाच मॅच चालू आहे अजून. कारण की सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ होता आणि त्यामुळं थोडासा उशीर झालेला आहे. बॅट्समनने मग स्ट्राईक वरती आपण पाहतोय महेश लहांगे ऑन स्ट्राईक आणि आकाश पागी हे नॉन स्ट्राईक एंड वरती. बॉलर्स एंड वरती निलेश दिवा यांना आपण पाहतायत. पहिला चेंडू डाऊन द लेग हाताळला जातोय. जोपर्यंत आपण पाहिला की या चेंडूच्या लाईन वरती येण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत चेंडू हातातनं सटकला होता. डाऊन द लेग चेंडू पहिलाच इथे हाताळला जातोय. ज्या पद्धतीने चेंडू टाकायला हवेत प्रत्येक गोलंदाजाने आज डाऊन द लेग टाकलेले चेंडू सर्वात जास्त वाईट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं की आउटसाइड ऑफ स्टंप असतील, डाऊन द लेग असतील, बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, निलेश यांचा प्रयत्न, मात्र एक धाव चोरट्या रूपानं ही घेतली जाईल. धावफलक 2. निलेश एक चांगला गोलंदाज आहे, कारण आपण पाहिलं तर त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे या टेनिस क्रिकेटचा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन असेल किंवा मग कॉमन विभागामध्ये क्रिकेट खेळताना त्याने चांगली गोलंदाजी केली. मात्र आज नाही, आज या ठिकाणी फलंदाज जो आहे तो फलंदाज आकाश या चेंडूला आकाशामध्ये पाठवतोय 6 धावांसाठी. हा षटकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. क्या बात आहे, चांगली सुरुवात आकाश याची. अजून एक शॉर्ट पिच बॉल, सेम शॉट, मात्र आता अलाउन द कार्पेट, 4 धाबा, चौकार. काय जबरदस्त 2 फटके पाहायला मिळाले. दोन्ही सेम बॉल होते जवळजवळ. आणि आकाश याचा स्ट्रॉंग झोन आहे त्या ठिकाणी ऑन साईडला आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने तो कन्वर्ट करत असतो चेंडूंना. धावसंख्येमध्ये वाढ झाली. 12 धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत आणि चेंडू टाकून झाले ते फक्त 3 चेंडू हे हाताळले जातात. क्या बात आहे, अपील आणि यस, पहिल्याच लेग बिफोर द स्टंप विकेटची आपल्याला या ठिकाणी गवसणी घातली गेलेली आहे. थोडासा नी मध्ये वाकला होता. आपण जर पाहिलं परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी टाकली होती आणि अपेक्षेपेक्षा कमी बाउन्स या ठिकाणी लेग बिफोर द स्टंपच्या पद्धतीने LBW बाद झालाय फलंदाज आकाश. सुंदर अंपायरिंग या ठिकाणी बघायला मिळेल, कारण की जेव्हा चेंडूचा आणि पायाचा संपर्क झाला होता त्यावेळेस मला सुद्धा इकडनं शंका निर्माण झाली होती की चेंडू हा नक्कीच थोडासा खाली राहिला आहे. मात्र पंचांचा अंतिम हा निर्णय असतो, मनामध्ये असून काही चालत नाहीये. अधिकृत इशारा येणं गरजेचं असतं आणि पंचांनी सुद्धा या ठिकाणी नक्कीच चांगलं लक्ष त्या ठिकाणी ठेवलं होतं. थोडासा लेट मात्र थेट डिसिजन या ठिकाणी दिला गेलाय. अतिशय जबरदस्त असा विकेट या ठिकाणी मिळाला जातोय. धावसंख्या 12 असताना पहिला गडी मिळाला आहे. लेग बिफोर द स्टंप LBWच्या रूपानं पायचीत पकडला गेला तो म्हणजेच आकाश. विकास कोम नव्यान फलंदाज बरफपाडा संघाच्या बाजूनं. सामना सुरू आहे बरफपाडा आणि भेंडीपाडा या दोन संघादरम्यान. ओ क्लीन बोल्ड, सेम बॉल. आता मात्र थोडासा बॅट अँड पॅटच्या मधनं ट्रॅव्हल झाला चेंडू, कारण की इथे आपण जर पाहिलं चेंडूनं पुन्हा एकदा तेवढीच उसळ घेतली होती. परफेक्ट बॉल या ठिकाणी बघायला मिळाला आणि फलंदाज बाद झालाय. ऑन हॅट्रिक आता मात्र निलेश दिबा. आजच्या दिवसामध्ये ऑन हॅट्रिक आलेले दोन गोलंदाज आपण पाहू शकाल. एका सामन्यामध्ये बोळीन्स हा संघ पहिल्याच मॅच मध्ये, मला वाटतंय थापड हा खेळाडू, आणि आता हा दिवा. नव्यानं फलंदाज गणेश.
गणेश बरप न्यू मॅन इन. बरपपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये. धावसंख्या 12 आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि तिकडीच्या मार्गावरती येऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे निलेश. मी म्हटलं होतं की अनुभव त्याच्याकडे चांगला आहे. हो आता मात्र उसळी जास्त होते चेंडूला. यष्टांवरती चेंडू हाताळला नव्हता कारण की चेंडू आपण जर पाहिला थोडासा शॉर्ट केला होता. यष्टांच्या मध्ये टाकला गेला होता. षटक समाप्त झालं. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवरती. षटक समाप्त झालं पहिलं. धावसंख्या 13. गडी बाद झाले ते 2. गावदेव भेंडीपाडा संघाने थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये आणि गोलंदाजी परिवर्तन करण्यामध्ये. रोशन घोषे नवीन बॉलर. रोशन घोषे नवीन गोलंदाज. क्या बात आहे, सुंदर फटका आहे. मात्र हा चेंडू थोडा काही काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू. झेल आपण जर पाहिला त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा होता, त्यामुळे आपण पाहू शकतो हा चेंडू 4 धावांसाठी जातोय आणि या चौकारानिशी धाव फलक आपण पाहू शकतात. तो पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी आहे. तसं म्हटलं जातं की खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, खराब थ्रो. ते 2 धावा सहजतेनं पूर्ण केले जातात. 2 धावेने धाव फलक 19 या धावसंख्येवरती. गणेश याने चांगली सुरुवात केलेली आहे बघा. पहिलाच एक सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डबल. म्हणजे धावफलक जो आहे तो हलता ठेवलेला आहे. धावसंख्या जी आहे ती वाढवती ठेवलेली आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली 19. षटक चालू आहे दुसरं आणि चेंडू टाकून झाले 2. क्या बात आहे, अजून एक चांगला फटका, अजून एक चौकार. या चौकारानिशी चांगली धावसंख्या वाटू लागली. आता मात्र 9 चेंडू मध्ये 23 धावा आल्यात. याचाच अर्थ आपण पाहू शकता की 23 धावा एक चांगली स्कोरिंग मॅच ही होऊ शकते. गणेश 2 बाउंड्री त्याच्या नावावरती, जो की 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीला गेलाय. गणेश बरफ शरीरापासून लांब चेंडूला खेचण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र जीवदान मिळालं. झेल सुटलाय. धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. ज्यावेळेस तुम्ही झेल सोडता ना त्यावेळेस समोरच्या खेळाडूला जीवदान देता आणि हे जीवदान आपण इंडियन वुमन्स टीमच्या जेमिमा रॉड्रिक्स तिला मिळताना पाहिलं आणि तिने केलेली जी खेळी होती ती नक्कीच भारताला वर्ल्ड कप पर्यंत पोहोचवणारी होती. पुन्हा एकदा त्याच दिशेनं आता मात्र फलंदाज महेश लांगे याच्या माध्यमातून एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न काटक ठरू शकतो. जितेंद्र याच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद. महेश लहांगे याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नजर हटी, दुर्घटना घटी. नक्कीच थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं होतं. फलंदाज झालाय बाद तो महेश. अंडरस्टँडिंग चांगली नव्हती याचाच अर्थ आपण जर पाहिला. संतोष याचा चांगला थ्रो हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 25 आणि नवीन फलंदाज योगेश पारधी.
रोशन घोषेची जर गोलंदाजी पाहिली, चौकार, डबल, चौकार, सिंगल, सिंगल अशा पद्धतीनं या धावा नक्कीच त्याने दिल्यात. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. येस, रनअप मध्ये बिघाड थोडंसं आपण पाहिलं तर जिथे गोलंदाज थोडासा जंप घेतोय तिथे थोडासा डीप आहे, त्यामुळं गोलंदाजांना ही कसरत करावी लागते. हो, एज लागला होता. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला नक्कीच हिट करायचं होतं, मात्र फलंदाज योगेश पारधी अवसान सोडून दिलं होतं. कदाचित या ठिकाणी माझा विकेट गेलाय असं त्याला वाटलं असावं. षटक झालंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 25. आजच्या दिवसातला हा 4थाच सामना सुरू आहे. यानंतर विजयी 2 संघांमध्ये मॅच होईल. तो म्हणजे एक विजय संघ आपल्याला मिळाला आहे. तिसऱ्या सामन्यातील NCC नायगाव संघ, आता आई गावदेवी भेंडीपाडा बी आणि आई गावदेवी बरफपाडा असा मॅच सुरू आहे. याच्यातून जो संघ जिंकेल त्याला NCC नायगाव या संघासमोर खेळावं लागेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि असोसिएशनचा रूल जो आपण पाहतोय त्यानुसार आपण अगोदरच काही दिवस अगोदर लॉट टाकत असतो. ओ, शरीरावरती चेंडू हाताळला गेलाय. भरपूर लांब होता चेंडू शरीरापासून. आय थिंक पंचांकडे आम्ही थोडासा विचार करू की बॅटन बॉडी झालाय की मग कसं काय. येस, चेंडू बॅटला लागला होता, नंतर शरीरावरती आदळला होता. कदाचित तिथे एक संधी निर्माण होऊ शकली असती झेलची. गोलंदाज संकेत घोषे आलेत आणि निलेश दिवा पहिलं षटक, त्यानंतर रोशन घोषे दुसरं षटक आणि संकेत घोषे तिसरं षटक. पुन्हा एकदा योगेश पारदे वार करण्याचा प्रयत्न करतोय. तलवार फिरते मात्र वार काय होत नाहीयेत. फटका, वजनी फटका घेण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क सुद्धा, चेंडू आणि फळीचा संपर्क सुद्धा होणं गरजेचं आहे. हा संपर्क ज्यावेळेस चांगला होतो त्यावेळेस क्रिकेटमध्ये एक चांगला प्रेक्षणीय फटका पाहायला मिळत असतो. तर तशाच पद्धतीनं इथे काम करावं लागेल योगेश याला. लोअर फुल टॉस, चांगला टायमिंग आहे. संतोष घोषे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत खराब थ्रो, परिणाम 2 धावा. अतिघाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. कदाचित या ठिकाणी थ्रो चांगल्या पद्धतीने गॅदर करणं गरजेचं होतं. धावसंख्या झाली 28. तिसरं षटक मार्गास आहे. तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत संकेताचे. संकेताचा वैयक्तिक पहिला आहे आणि सांघिक तिसरा आहे. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये त्याने 3 धावा खर्च केलेल्या आहेत. बघा, चेंडूवरती लक्ष नाहीये योगेश यांचं, कारण की चेंडूच्या लाईन मध्ये जावं लागेल. शरीरापासून लांब जे खेळतात त्याला शरीरापासून जवळ खेळावं लागेल, जेणेकरून बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येईल. फटका चांगला खेळाडू या खेळपट्टीवरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत होता, त्याने मात्र नाराज केलाय बरफपाडा संघाच्या प्रेक्षकांना. मात्र पर्याय नाहीये त्यांच्याकडे. शेवटचा षटक आहे, हाणामारी करावी लागेल. शेवटचं षटक म्हटलं की मोठे फटक्यांचा षटक. हे षटक जर आपण अनुभवलं तर पहिल्याच चेंडूवरती गडी मिळालाय तो म्हणजे भेंडीपाडा संघाला. सामना सुरू आहे गावदेवी भेंडीपाडा आणि आई गावदेवी बरफपाडा या 2 संघादरम्यान. प्रथमेश बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. क्या बात आहे, गेल्या लगेच एक चांगला षटकार दर्शवलाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू होता. जर्सी नंबर 18 प्रमाणे त्याने आपला क्लास दर्शवलाय. काय जबरदस्त कामगिरी. नव्याने गेलेला जो फलंदाज आहे मनोज, धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या 36 धावा. नक्कीच याच फटक्यांची गरज आहे बरफपाडा संघाला. बरफपाडा संघाची फलंदाजी नक्कीच चांगली आहे. बघूया काय होत आहे. शॉर्ट पेज बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, मात्र वाईड लाईनच्या
आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय प्रथमेश दळवे याची गोलंदाजी जर आपण पाहिली, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्याच्या नंतर उर्वरित 2 चेंडू जे हाताळले त्याच्यामध्ये 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. ओ इथे काहीतरी आवाज, काहीतरी साऊंड क्रिएट झाला होता. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतं का? तर नाही. जितेंद्र याच्या हातातनं चेंडू सटकला. या बॅटनं आलेला आय थिंक 2 धावा. येस, बॅटनं आलेल्या 2 धावा आलेल्या आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय 38 या धावसंख्येवरती. 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडू या इनिंग मधले शेवटचे शिल्लक. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली प्रथमेश जाण्याचा प्रयत्न करतो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न थ्रो मात्र केलाय. जितू याच्या हातामध्ये आज एकच चेंडू चांगला विसावला जो संतोष घोषे याच्या माध्यमातून थ्रो केला गेला होता. जितू स्पेशली किपिंग साठी त्याला ठेवलं जातं. जितेंद्र भोईर धावसंख्या आता मात्र झाली ती 40. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंगचा. बरपाडा संघाला धाव बनवण्यासाठी किमान एक मोठा फटका प्रयत्न असेल त्यांचा. आहा, हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक संतोष आणि झेल सुटलाय. किती धावा पूर्ण, तर पंचांकडे आपण पाहूया. हा धावून काढलेला चौकार आला आणि या चौकारनिशी धावफलक 44-45 धावांचं लक्ष. लक्षात असू द्या, कोणाचं जर मॅन ऑफ द मॅच एखाद राहिलं असेल, चुकून राहिलं असेल मॅन ऑफ द मॅच, तर तुम्ही आम्हाला येऊन सूचित करायचं की आमचं मॅन ऑफ द मॅच राहिले. कारण की अगोदर थोडासा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मला वाटते थोडीशी तांत्रिक अडचण होती, त्यामुळं कोणाचं जर मॅन ऑफ द मॅच राहिलं असेल तर आम्हाला सुचवायचं आहे आणि कळवायचं की आमचा जो प्लेअर खेळलाय त्याचा मॅन ऑफ द मॅच राहिले असं. शक्यतो राहिलेलं नसावं मात्र आयोजकांच्या माध्यमातून ही आम्ही विनंती तुम्हाला करतोय. दरम्यान यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होईल ही इनिंग समाप्त झाल्याच्या नंतर. तर NCC नायगाव या संघाला विनंती असेल की ही 3 षटकं समाप्त होण्याच्या अगोदर आपण मैदानामध्ये या ठिकाणी जो संघ जिंकतोय त्याच्या अगोदर, विजयी संघ मिळतोय त्याच्या अगोदर आपल्या कर्णधार मैदानाच्या साईडला आमच्या जवळ या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. ही सूचना लक्षात असू द्या. हॅलो, थोडंसं डीजेनं थोडंसं थांबवतोय. विनंती असेल भेंडीपाडा संघाला, शक्यतो जास्त वेळ घेऊ नका, कारण 6:15 वाजता अंधार पडतो. त्यामुळे थोडंसं लवकर मैदानामध्ये आपले दोन्ही फलंदाज पाठवून द्या ही विनंती आहे. खास करून आयोजकांच्या आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाने आणि थोडासा वेळ झालेला आहे, उशीर झालेला आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक संघाला, ना की भेंडीपाडा संघाला, प्रत्येक संघाला मी विनंती करेन की आयोजकाला सहकार्य करा.
चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, रोशन आणि निलेश. निलेश स्ट्राईक वरती आहे तर विकास कोम बॉलिंग मार्क वरती. 45 धावा एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो 4 षटकांसाठी. विकास या षटकामध्ये फार महत्वाची कामगिरी त्याला करावी लागणार आहे. सामन्याला सुरुवात झाली, पंचांचा इशारा आलाय संतोष कोम यांचा आणि स्कोरलेग पंच म्हणून आपण पाहतोय प्रदीप लोखंडे. पहिला चेंडू हवेमध्ये समोर टाकलाय आणि त्या चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. तर चला आपण पुन्हा एकदा मॅचच्या बाजूने वळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा विकास बॉलिंग मार्कवर. सरळ केलाय चेंडूला, चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. धावऱ्याचा फलंदाज रोशन, लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहू शकता. बाउंड्री पंच जे आहेत, बाउंड्री पंचांना विनंती, लेफ्टी बॅट्समन आलाय तर थोडासा लेफ्टीच्या लेग साईडला सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. ती खुर्ची खाली आहे तिकडे, त्याचा स्ट्रॉंग झोन तोच आहे तिकडं. अजून त्या साईडला तुमच्या डाव्या साईडला खुर्ची खाली आहे, तिथं थांबा एक जण, कारण की त्याचा स्ट्रॉंग झोन तिकडेच आहे. ओके. रोशन खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. या चेंडूंची गरज आहे क्रिकेटमध्ये. या चेंडूला नक्कीच फार मागणी आहे. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं की ऑन साईडला खेळणारा फलंदाज एखादा असेल तर तुम्हाला ऑप्शनच्या थोडासा बाहेर एक हायटेड थोडासा छातीच्या लेवलचा चेंडू टाकावा लागतो. रोशन एक चेंडू खेळलाय, डॉट खेळलाय तो सुद्धा. सरळ खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र, आणि खाली क्षेत्रामधनं चेंडूला नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न असताना सुद्धा एकच धाव मिळेल. एखाद्यावरती समाधान मानावं लागणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण झालंय, सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये 4 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. बघा, नवीन प्रेक्षक जे जोडले गेले असतील वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या चॅनलवरती, ऑफिशियल चॅनलवरती आणि DBN लाईव्ह यांच्या थेट प्रक्षेपणामध्ये, त्याच्या माहितीसाठी भेंडीपाडा विरुद्ध बरबपाडा हा मॅच सुरू आहे. नो चेंडू, या चेंडूला पाठवलाय आरपार, सीमा पार, षटकार. आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे, लक्षात असू द्या. चला फ्री हिट असेल यानंतर, कारण की बीमर चेंडू हा विकास याने हाताळला होता. विकास एक चांगला गोलंदाज, मात्र त्याच्याकडनं चुकांची अपेक्षा नसते. आज त्याने ती चूक केलेली आहे. धावफलक, फुल टॉस टाकण्याचा जो शॉर्ट पिच टाकण्याचा जो प्रयत्न होता, तिथे सुद्धा इथे फलंदाजाला नशिबाने साथ दिलाय. 2 क्षेत्ररक्षक व्ही शेप मध्ये होते, इथे मात्र आपण पाहू शकता चला पुन्हा एकदा नवीन बॉल आम्ही पोहोचवला गेलाय मैदानामध्ये. धावफलक आपण पाहू शकता भरभराटीने वाढते. 19 धावा 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. निलेश दिवा उजळताना दिसतोय, कारण निलेश दिवा
आडनावाप्रमाणे प्रकाश देतोय आपल्या संघाला. सध्या तरी एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झालेली आहे. लोअर फुल टॉस, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय चेंडूला. थोडासा फ्रंट फूट वरती आला होता आणि कव्हर ड्राईव्हच्या रूपानं एक धाव नक्कीच इथे ड्राईव्ह करून मिळवली जाते. धाव फलक पुढे सरकते 20 या धावसंख्येवरती. आदरणीय सन्मान्य श्री चिमा दिंडा यांना आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. सन्मान्य चिमा दिंडा दादांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. निलेश चांगल्या फॉर्म मध्ये 2 षटकार 1 चौकार त्याच्या माध्यमातून खेचला गेलाय. गावदेवी भेंडीपाडा या संघाने एक चांगली सुरुवात केलेली आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. मात्र विकास थोडासा महागडा ठरला हे आपल्याला आवर्जून सांगावं लागेल. कारण की त्याने केलेला जो स्वयर मारा होता, जी खराब गोलंदाजी होती, त्यामुळं भेंडीपाडा संघाला या धाबा बनवण्यासाठी थोडीशी जागा मिळाली असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. आकाश पागी, आकाश बॅटिंग मध्ये जास्त काही करता आलं नव्हतं, मात्र बॉलिंग मध्ये त्याला चांगलं काम करावं लागेल. कारण की 25 धावा अजून सुद्धा हव्यात या 18 चेंडू मध्ये. क्रिकेट असो वा आयुष्य, पुढील येणाऱ्या घटका ज्या असतात त्या फार महत्वाच्या असतात आणि त्या सांभाळून पुढील आयुष्य जगायचं असं म्हटलं जातं. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा गोलंदाजाने जर चांगली कामगिरी केली, सांभाळून गोलंदाजी जर केली तर भेंडीपाडा संघाला ते थोडंसं प्रेशराईज करू शकतील. मात्र सध्या तरी भेंडीपाडा संघाचं 60-40चं अंतर जे आहे, 60% नक्कीच या सामन्यावर त्यांनी ताबा मिळवलाय. मात्र 40% अजून सुद्धा बाकी आहे. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता 17 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो चेंडूला. नक्कीच ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक चांगला ऑन ड्राईव्ह सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी मनोज आला, चेंडूला उचललं आणि फेकलं. तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळाली. आता डावऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा रोशन आला, लेफ्ट हँड बॅट्समन. जेव्हा लेफ्टी रायटी बॅटिंग मैदानामध्ये होत असते तेव्हा थोडंसं कठीण असतं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं. रोशन याची बॅट शांत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण की त्याने 2 चेंडू खेळलाय आणि 0.50च्या सरासरीने अर्धी धाव म्हणजेच 2 चेंडूवरती 1च धाव त्याने बनवलेली आहे. निलेश दिवा मात्र चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये दिसतोय. रोशन एक हाडाचा एक चांगला खेळाडू आहे, मात्र आज तो शांत आहे. आकाश, सुरेख गोलंदाजी. हायम ऍक्शन आहे. उंचपुरा असा गोलंदाज आहे, शरीरयष्टी चांगली आहे, मजबूत खांदे आणि त्यामुळे आपण पाहतोय शेवटी रनअप जर त्याचा आपण पाहिला थोडासा तर बघा कशा पद्धतीने त्यांनी चेंडू टाकलाय की थोडासा मंद धावत येतोय, थोडासा वेग निर्माण करतोय. मात्र शेवटची जी जंप असते त्या जंप मुळे वेग निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्हच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं, सुंदर असा ऍक्शन या ठिकाणी बघायला मिळतोय. क्या बात आहे, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय, झेल मात्र सुटलाय आणि इथे मोठा फलंदाज जाळ्यामधनं सापडलाय. ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती, संधी निर्माण केली होती, त्या संधीला पूर्णपणे कॅश करू शकलेल्या नाहीयेत. रोशन घोषियाला तुम्ही जीवदान देता याचाच अर्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोक्यावरती केसानं बांधलेली तलवार तुम्ही नक्कीच लटकती ठेवताय, हे नक्कीच विसरून चालणार नाहीये. क्या बात आहे, सुरेख अशी कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत या 5 चेंडूंचा खेळ झाला, त्याच्यामध्ये 3 चेंडू जे आहेत ते डॉट टाकलेत आकाशाने आणि याच पद्धतीची गोलंदाजी त्यांना टाकणं गरजेचं आहे बरपाडा संघाला. आकाश एक जबरदस्त गोलंदाज आहे आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा. एज आणि फलंदाज बाद.
काही जबरदस्त कामगिरी या ठिकाणी बघायला मिळाली. आता आलाय नवीन फलंदाज संकेत, ज्याने की चांगली बॉलिंग केली होती. आता त्याला बॅटिंग चांगली करावी लागेल. निलेश याला त्याला फक्त साथ द्यावी लागेल. मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय मनोज. मनोज याने सुद्धा बॅटिंग चांगली केली आपल्याला बघायला मिळालं. मात्र आता त्याच्या हातात चेंडू दिलाय. चेंडू टाकत असताना निलेश जो चांगल्या टचमध्ये एकमेव चांगला फलंदाज आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाला आहे भेंडीपाडा संघाच्या माध्यमातून खेळत असताना. धावसंख्या आहे ती 2 षटकानंतर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. त्याचा अर्थ 22 धावांची अजून सुद्धा गरज असेल 12 चेंडूमध्ये. 11च्या सरासरीनं 22 धावा हव्यात. मी म्हणेन तुमचा जर ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन कसा आहे हे ते फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ओ लॉर फुल टॉस. घुटना टेक तमाशा देख. घुटना टेकला नव्हता मात्र थोडासा वाकला होता आणि चेंडूच्या खाली घुसल्याच्या नंतर एक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये मोठा फटका षटकार. काय जबरदस्त फटका होता निलेश याचा. धावसंख्या 29. वाह क्या बात आहे. थोडासा शफल झाला होता फलंदाज मात्र बाईटलाईनच्या आतूनच चेंडू गेला आणि चेंडूची हाईट जास्त नव्हती. मी म्हणेन इथे एक चांगली गोलंदाजीला सुरुवात झाली असं सांगायला काहीच हरकत नाहीये. जरी तुम्हाला मोठा फटका लागला असला तरी सुद्धा कमबॅक करण्याची ताकद तुमच्यामध्ये, याचा अर्थ तुम्ही एक चांगली गोलंदाजी करू शकता हे सुद्धा विश्वास तुम्हाला स्वतःवरती ठेवावा लागेल. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. टायमिंग तेवढा चांगला नाहीये. शतरक्षक तिथून येईल आणि चेंडूला उचलेल, रिटर्न करेल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांना लक्षात असू द्या 45चं टार्गेट आहे. 45चं टार्गेट आहे आणि ते 45चं टार्गेट चेस करत असताना भेंडीपाडा संघ आतापर्यंत तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. माफ करा 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू टाकून झालेत आणि त्यानंतर आपण पाहू शकतो 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. येस, अबे मध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. शतरक्षक ओ सावकाश सावकाश. एकच धाव, एका धावेनं धाव फलक पुढे सरकला 32 वरती. या षटकामध्ये किती धावा येतात त्यावरती पुढील षटकाचं बर्डन जे आहे ते थोडंसं ठरणार आहे. कारण की कोणालाही शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा नको असतात. कारण की जेवढं कमी धावा असतील तेवढं बरं असतं असं फलंदाजी करणारे संघ आणि त्यांचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे सांगत असतात. मनोज बॉलिंग मार्क पर. ओ क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी. टप्पा चांगला, टप्पा अचूक आहे. परिणाम निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एकूण चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. मी फक्त का म्हटलं कारण की धावसंख्या जर आपण पाहिली तर एक चांगली कंट्रोल केली आहे गोलंदाजीमध्ये. मात्र शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. 9 धावा जरी खर्च झाल्या असल्या. ओ क्या बात आहे. टायमिंग लाजवाब. अक्रॉस क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळालं. मात्र टायमिंग चांगली आहे. परिणाम 6 धावा. धाव फलक पुढे सरकला गेला. धाव फलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 38 धावा. षटकार आलाय. आदरणीय सन्मान्य जयवंत दादा सुरुंग, वेलकम. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आयोजकांच्या माध्यमातून. या ठिकाणी विनंती आहे की आपण सुद्धा स्टेजवरती या. किती धावांची गरज आहे आपल्याला? 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा. आदरणीय सन्मान्य जयवंतजी सुरुंग यांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं आणि त्यांचे सहकारी जर असतील त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती येऊन
आदरणीय सन्माननीय दशरथजी हंडवा यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा, कारण ग्रामस्थ आहेत या बामणगाव परिसरातील आणि त्यांच्या गावामध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली. आयोजकांच्या वतीने आपण पाहतो विनंती केली जाते. जयवंतजी सुरुंग तसेच दशरथजी हंडवा दादांचे सगळ्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. जसे जसे मान्यवर येतील, जसे जसे पाहुणे येतील, जसे जसे ग्रामस्थ येतील, आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून कळवलं जाईल. गणेश पहिला चेंडू शॉट ऑफ द लेन. निलेश याचा स्ट्रॉंग झोन आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू दिला. पहिल्या चेंडूवरती षटकार. स्कोर लेवल. थँक्यू डीजे. तर पुन्हा एकदा गणेश रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, आता मात्र घातक ठरू शकतं. तर एक धाव कुठल्या पद्धतीने आले तर 22 येस लेगबाईच्या रूपानं ही धाव आलेली आहे. धावफलक पूर्ण झालाय, संघ जिंकलाय तो म्हणजे गावदेवी भेंडीपाडा संघ. समोरच्या संघाला शुभेच्छा द्यायच्यात आणि नंतरच मैदान सोडायचं विनंती असेल पुन्हा एकदा, कारण मोसम नवीन सुरुवात झाल्या त्यामुळे काही जण विसरले असतील, मात्र विसरून जमणार नाहीये मित्रांनो. आपली शिस्त आहे, ती शिस्त या ठिकाणी दाखवायला हवी. चला आपण जाऊया. कर्णधार लगेच यायचा टॉस करण्यासाठी. निलेश दिवा टॉस करण्यासाठी यायचा आणि मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी सुद्धा निलेश यांनी यायचं आहे. पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. चिमाजी धिंडा यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चिमाजी धिंडा यांच्या शुभ हस्ते